अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम, जय जिनेंद्र, जय झूलेलाल। मैं मुख्तार अहमद, चीफ एडिटर, अमृतसर न्यूज़ क्लब में पहुंचे बडनेरा नई बस्ती जय हिंद चौक, जहां महाविकास अखाड़ी के अमरावती लोकसभा कैंडिडेट बलवंत जी वानखेड़े उनका प्रचार कार्यालय का यहाँ उद्घाटन होने जा रहा है। अभी मेहमान पहुँच रहे हैं और पूरे मेहमान पहुँचने के बाद में यहाँ से चलते हैं शिवाजी चौक, शिवाजी पुतले पर माला अर्पण करने के बाद में यहाँ प्रोग्राम यहाँ पर इस कार्यालय का उद्घाटन होने जा रहा है। इसके बाद की पूरी लोकेशन हम आप तक पहुँचाते हैं। हम पहुंचे शिवाजी महाराज के पुतले में, जहाँ देख सकते हैं महाविकास अखाड़ी के जो कैंडिडेट है बलवंत जी वानखेड़े, उनके प्रचार कार्यालय का उद्घाटन के मौके पे शिवाजी महाराज पुतले पहुंचे और यहाँ पे माला अर्पण की है। हमारे सुनील भाव खराड़े, ललित भाव जंजाल देख सकते हैं और नितिन भाव कदम, मैं दिखाना चाहूँगा नितिन भाव कदम, और शिवाजी महाराज के पुतले पे माला अर्पण करने के बाद में ये सीधे पहुँचेंगे प्रचार कार्यालय। नितिन भाव कदम और जय श्री ताई मोरे देख सकते हैं, जय श्री ताई मोरे। देख सकते हैं शिवाजी महाराज के पुतले पे माला अर्पण करने के बाद यहाँ पे सीधे निकल रहे हैं जय हिंद चौक मुख्य प्रचार कार्यालय। देख सकते हैं सभी साथ में निकल रहे हैं यहाँ से। हमारे लैंडमार्क के संचालक नितिन भाव कदम, मैं चाहूँगा नितिन भाव कदम इस मौके पे दो शब्द, लोकसभा का चुनाव होने जा रहा है और महाविकास अखाड़ी कैंडिडेट है बलवंत भाव वानखेड़े, मैं चाहूँगा इनके विषय में दो शब्द। अभी ये जो लोकसभा का चुनाव, महाविकास आघाड़ी के जो उम्मीदवार है बलवंतराव वानखेड़े एक बहुत अच्छे इंसान है। इनका जो ये रहा है वो जैसे ग्राम पंचायत सदस्य थे, सदस्य से सरपंच बन गए, सरपंच से सभापति, आमदार से भी खासदार, दिल्ली के ऊपर रुख ये किया उन्होंने। नितिन भाव, हमने देखा है कि आप बहुत मेहनत कर रहे हैं, पूरे ग्रामीण क्षेत्र में आप घूम रहे हैं, जो आपकी सोशल मीडिया पे वीडियो आ रही है। सीट तो जीतेंगी जी, लाखों से जीतेंगी सीट। ये लड़ाई है धन शक्ति वर्सेस जनशक्ति की है। या आपको पता है, आप सबको अमरावती पूरे जिले को पता है, पूरे महाराष्ट्र को पता है, इनका जो कास्ट सर्टिफिकेट है ये था, हाई कोर्ट ने इनको पनिशमेंट किया था। सुप्रीम कोर्ट से इनने क्या XYZ किया, अपन कोई आरोप नहीं लगाते, लेकिन वो ठीक है, वो अदालत में मुझे ये अभी जनता की अदालत, जनता की अदालत इनको सबक सिखाएंगी कि इन्होंने जो किए कारनामे किए, ऐसे कारनामे मैंने कभी देखे नहीं। ये आज जो बलवंतराव वानखेड़े, हमारे सुदाम काका देशमुख की याद आ रही है, वो टाइम के इलेक्शन, ये सेकंड सुदाम काका बन चुके हैं बलवंतराव देशमुख में। एक शेतकरी पुत्र है, शेतकरी पुत्र नाम एक प्रामाणिक व्यक्तिमत्व है, यानी उनका जो स्वभाव है, यानी किसी को अरे नहीं बोलते, वो ऐसे ही इंसान है। ये लोगों ने उनके ऊपर भी क्या क्या आरोप नहीं लगाए। पहले अपना देखो, आपको अमरावती शहर का विकास करना था, इंडस्ट्री नहीं है अपने यहाँ पे, गांव गाड़े में बहुत बुरे हाल है, बांधन रास्ते नहीं है, बंधारे नहीं है, रोड नहीं है, ग्रामीण क्षेत्र में बहुत बुरे हाल। अपने अमरावती शहर में कुछ रोड थे कागज पे खा चुके हैं, ये रियलिटी है। इनको लग रहा है कि हाँ भाई तो कोई नहीं है, ये पैसे की मस्ती, पैसे सब निकल जाएगा, उसमें कोई दो मत नहीं है। आपने देखा है पिछले टाइम में एयरपोर्ट का मुद्दा, एयरपोर्ट में बोले 75 करोड़ लाए, 65 करोड़ लाए, 50 करोड़ लाए, पैसा कहाँ गया? आप भी देखते हैं, यहाँ से 2 किलोमीटर दूर एयरपोर्ट है, एयरपोर्ट की कंडीशन क्या है? अभी टर्मिनल बिल्डिंग पूरी बनी नहीं है। ये क्या ST बस है क्या? टिकट निकालो, रेलवे के निकाल के बैठ गए, चले गए मुंबई उड़ के, ऐसा नहीं रहता है ना। आपने हनुमान चालीसा क्या किया? हनुमान चालीसा, वो शिव पुराण, महापुराण, वहाँ भी कोई महाराज लाए थे उन्होंने, वो बोले बच्चे अपना बेल के पान पे शहद लगा, बच्चा वैसे ही पास हो जाएगा। ये ऐसा कोई है क्या? हाँ, कुछ तो उधर हनुमान चालीसा, अरे अपने तुम्हारे घर पे बोलो ना, हर समाज को अपना अपना धर्म ये है। मैं बोलूँ आपके जबरदस्ती करेंगे, आप करेंगे क्या? लादेंगे ना, आप बोलेंगे तो मैं लादने वाला हूँ। अपने अपने इससे ये कर, हर धर्म का अपना अपना है ना, अपने अपने धर्म से अपन ये करते। मैं मेरे घर के, मैं भी हनुमान चालीसा बाद मैं भी जय श्री राम का नारा बोल नाम लेता हूँ, सुबह शाम लेता हूँ, लेकिन मैं बोलूँगा आपको ये करेंगे, आप बोलेंगे मेरे को जबरदस्ती ले, तो मैं ऐसा कैसा लूँगा? इनको सीखना चाहिए। इसके 15 साल से आमदार है, 5 साल से खासदार है। विकास क्या है? अमरावती शहर का विकास एकदम भकास है। सिर्फ
रेलवे वैगन का है, अपने यहाँ बढ़िया रेलवे वैगन का है। 12 साल से 42 लोगों की ज़मीन गई है। अपने बडनेरावासी शेतकरी पुत्र ही हो, उनकी ज़मीन गई थी दादा, गई हुई है। उनको वो टाइम में कलेक्टर ने एक ऑर्डर दिया था कि उनके यहाँ के सेंट्रल में एक बंदा लगना चाहिए, जो कासा, उनको आज तक नौकरी नहीं मिली। ये लोगों ने उनको दिल्ली लेके गए, मुंबई लेके सिर्फ फ़ोटो खिंचवाए, उनको आश्वासन दिया। आज उनकी कंडीशन बहुत बेकार है, सब सक्षम लोग नहीं है। वो टाइम में बहुत सस्ते में ज़मीन चली गई, आज उनकी कंडीशन उनको मालूम। आज वो वैगन फैक्ट्री में बोलते कॉन्ट्रैक्ट बेस पे लगाओ, कॉन्ट्रैक्ट बेस पे कहते कॉन्ट्रैक्ट बेस पे आप ही ले लें, वो भी षड्यंत्र हमारे इसमें। ये वो भी षड्यंत्र, इनके कोई बंदा कॉन्ट्रैक्ट बेस पे लेगा, कोई पैसे लेके वहाँ पे जॉब लगाएंगा। आज 1150-1200 लोगों की वहाँ भर्ती हो सकती है, वो कैपेसिटी है, लेकिन बाहर के लोग भर रहे। यहाँ का बडनेरावासी जो अपना यहाँ का लोकल, वो बंदा पहले उसको रिस्पांस मिलना चाहिए, बाद में बाहर के लोगों को रिस्पांस मिला। ठीक है, बहुत धन्यवाद हमसे बात करने के लिए। मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी ही वतन है हिंदुस्तान हमारा। ठाकरे के शहर जिला प्रमुख सुनील भाऊ खराड़े, धाने पाटिल साहब, एक फोटो देखिए। प्रीतिताई बंड, उनके हाथ से प्रचार कार्यालय का उद्घाटन होने जा रहा है। उद्घाटन हो चुका है, देख सकते हैं अंदर कार्यालय के अंदर हमारे प्रीति भाभी की एंट्री देख सकते हैं। उद्धव बाला साहब ठाकरे, देख सकते हैं माजी आमदार धाने पाटिल, नितिन भाऊ कदम, सुनील भाऊ खराड़े, ललित भाऊ जंजाल, मोहम्मद इमरान नगर माजी नगर सेवक, माजी नगर सेवक मजीद बापू, देख सकते हैं। बाबा भाई राठौर, दिलीप भाऊ एडतकर, किशोर भाऊ बोरकर, प्रीतिताई बंड, नितिन भाऊ कदम, माजी आमदार धाने पाटिल, सुनील भाऊ खराड़े, देख सकते हैं माजी नगर तक आयुब भाई, हमारे सुरेंद्र भाऊ टेमूर ने सभी आज बलवन वानखेड़े के मुख्य प्रचार कार्यालय बडनेरा के ऑफिस का उद्घाटन हो चुका है। यहाँ पे मैं दिखाने जाऊंगा इधर से माजी नगर सेवक राजेंद्र भाऊ दारोकर, मोहम्मद इमरान साहब, नितिन भाऊ कदम, हमारे ललित भाऊ झंझाड़, यहाँ पे हमारे सागर भाऊ देशमुख, देख सकते हैं महाविकास अखाड़ी के सभी यहाँ पे कार्यकर्ता और वरिष्ठ पॉलिटिशियन इधर देख सकते हैं। प्रकाश भाऊ पौरकर, संजीव भाऊ बोवड़े, हमारे बंडू भाऊ धामने, सिद्धार्थ भाऊ बंसोड़, प्रमोद जी गवई, हमारे भालेराव जी गवई साहब, हमारे अकरम देशमुख, बलवन वानखेड़े के मुख्य प्रचार कार्यालय बडनेरा जहीन चौक पे ऑफिस का उद्घाटन हो चुका है। सभी यहाँ मेहमान पहुँच चुके हैं। हमारे पापे भैया गबने गुरुजी, अवघ्या 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी आपण रीतसर कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत। अब इसके बाद की पूरी लोकेशन हम लेके आप तक पहुंचाते हैं। अध्यक्षपद आयुष्यमान महाराष्ट्र कांग्रेस
सदस्य, त्याचप्रमाणे दैनिक विदर्भ मतदारचे संपादक, ज्येष्ठ विचारवंत आयुष्यमान दिलीपजी येडतकर यांना मी विनंती करतो की त्यांनी यानंतर शिवसेनेचे सर्व नेते आयुष्यमान धानेजी पाटील यांचं स्वागत. आयुष्यमान कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर भाऊ, आज रिसर कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे प्रीतीताई बंड यांच्या हाताने. येडतकर साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष, बाबासाहेब आहेत या ठिकाणी. भरपूर मतं त्यांना माझ्या विरोधात बडनेरा मतदारसंघात मिळाले होते. आपले सुनील भाऊ आहे, नितीन भाऊ आहे, सागर देशमुख आहे, किशोर भाऊ आहे, अयुब भाई आहे, सर्व आजी माजी नगरसेवक आहे. महाविकास आघाडीचा हा गड आहे, तसा हा शिवसेनेचा गड होता. आणि आता जो वर्ग आपल्यासोबत जोडलेला आहे त्या हिशोबाने आज हा महाविकास आघाडीचा बडनेरा शहर आणि मतदारसंघ गड झालेला आहे आणि सर्व लोक या ठिकाणी आहे. मी या ठिकाणी येऊन माईक घेण्याचं कारण असं की मला नांदगावला अमर काळे यांची सभा घ्यायला जायचं आहे आणि त्या ठिकाणी मला वेळ होईल, म्हणून तुम्ही जे काम करत आहे त्या संपूर्ण कामाला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. ताईच्या हाताने या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन झालं असं घोषित करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाबा भैया राठोड यांचं स्वागत. रियाज कुरेशी, सुनील भाऊ खराटे यांचं स्वागत. गंगाधर भाऊ तरारे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सफल ग्रुपचे संचालक सन्मान्य नितीनजी कदम यांचं स्वागत. निलेशजी शेगोकार यांना मी विनंती करतो की त्यांनी नितीन भाऊ कदम यांचं स्वागत करावं. नितीन भाऊ त्याचप्रमाणे माजी नगरसेवक इम्रान भाई यांचं स्वागत. प्रकाश भाऊ माजी नगरसेवक दारोगरजी यांचं स्वागत. अर्चनाताई धामणे काँग्रेसचे ज्येष्ठ मुले यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. किशोरभाऊ इंगोले, आझाद समाज पार्टीचे नेते माजी नगरसेवक वजीद बापू, महापालिकेच्या पहिल्या टर्ममध्ये बडनेरा शहराला लाभलेलं सगळ्यात महत्त्वाचं जे पद आहे स्थायी समितीचं सभापती हे पापी भैया होते. यानंतर अभिजितजी वडनेरे यांचं स्वागत निशांत वासनिक करतील अशी मी त्यांना विनंती करतो. अभिजित वडनेरे यांचं स्वागत. निशांत वासनिक, त्यानंतर भैयाजी पवार, कुचिन भाऊ कैथवास, शरदजी ठोसरे यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी सर्वप्रथम कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी या महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे जे नेते आहेत, सर्वप्रथम मी नगरसेविका अर्चनाताई धामणे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. अर्चनाताई.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे, मान्य उद्धवजी ठाकरे, आदित्यजी ठाकरे आणि माझे आराध्य असलेले संजय भाऊ बंड, इथे उपस्थित आपले प्रमुख पाहुणे इळतकर साहेब आणि बाकी मान्यवर सगळा मंच, बाबा राठोड साहेब, नितीन कदम साहेब, सागर देशमुख, आपले नगरसेवक इम्रान दादा आणि दारोकर दादा, आमच्या ताई बोरकर दादा, सगळ्यांचे नावं मी याच्यासाठी घेत नाही. कधी कधी थोडीशी चुकलं ना एक जरी नाव तर तुमच्यापेक्षा आम्हाला खराब वाटते, पण मी पुष्कळ आजकाल काळजी घेते की नावं व्यवस्थित घेतली पाहिजे, कारण जेव्हा तुम्ही एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून उभे राहता तेव्हा हे सगळं तुम्हाला यायला पाहिजे. दादा हळूहळू शिकत आहे आणि बाबा दादांना माहीत आहे की माझी पहिली सभा जेव्हा होती किंवा मला जेव्हा पहिलं भाषण द्यायचं तर माझी कंडिशन काय होती की मी अक्षरशः थरथर कापत होती. साधं नाव म्हणताना मला भीती वाटत होती. आज ताई ज्या बोलल्या त्या खूप बोलल्या, त्याच्यापेक्षा एकच वाक्य बोलायला मला 5 मिनिटं लागायची. शेवटी अशी कंडिशन झाली होती की ताई मला मतं द्या एवढं म्हणा आणि बसून राहा. म्हटलं नाही असं नाही करत, मी बोलणं शिकावं लागेल मला, आणि असं करून करून मी थोडं थोडं बोलणं शिकली ना आज तुमच्या समोर उभी आहे. कॉन्फिडन्सनी उभी आहे, कारण सगळे हे जे मान्यवर आहेत यांनी मला सगळ्यांनी शिकवलं तेव्हा, म्हणजे असं समजा ABCD पासून शिकवलं. उपस्थित सर्व बडनेरावासी, माझ्या मैत्रिणी आणि सर्व पक्षांचे, तीनही पक्षांचे मित्रबंधूंनो, खरं तर आज या ऑफिसच्या उद्घाटनाला बळवंतभाऊ येणार होत्या, माननीय यशोमतीताई येणार होत्या, पण काही कारणास्तव त्या आल्या नाही. पण ठीक आहे, कुठे कुठे जाणार आहेत बळवंतभाऊ, ही आपली जबाबदारी आहे आता की या बूथचं उद्घाटन करण्यासाठी आपण सगळे आलेत, त्याच्याबद्दल खरोखर आम्ही मनापासून आभारी आहे. आणि ललित आणि आशिष आणि मिथून इतर सर्व जे यंग कंपनी आहे, युवा सेना कंपनी आहे, त्यांनी खरोखर खूप मेहनत घेऊन हा बूथ उभारलेला आहे. बळवंतभाऊ वानखडे हे नाव आज सगळ्यांना माहीत झालेलं आहे. बडनेरा असो, अमरावती असो, दर्यापूर असो, परतवाडा असो, तिवसा असो, सुरुवातीला प्रत्येकाला प्रश्न होता की बळवंतभाऊ कोण आहे, पण हळूहळू त्या बळवंतभाऊंना बघितल्यावर त्यांची जी सादगी आहे, साधेपणा आहे, तो सगळ्यांच्या मनाला लागला आणि हळूहळू ते सगळ्यांना ओळखीचे होत गेले. ओळखीचे याच्यासाठी होत गेले कारण तो आपलासा वाटणारा माणूस आहे, सहज सामान्य लोकांमध्ये जाऊन मिसळणारे आहे. म्हणून मला असं वाटते आपण सगळ्यांनी त्यांना डोक्यावर घेतलेलं आहे, आपण सगळ्यांनी त्यांची प्रसिद्धी वाढवलेली आहे. त्याच्यात त्यांचा मोठा सहभाग हा आहे की अगदी सरळ साधा स्वभाव आहे आणि तुम्ही सर्वांनी त्यांना याच्यासाठी कबूल केलं आहे, कारण एकीकडे आपल्याला दिसतंय ते अहंकार, पैशाचा अहंकार, सत्तेचा अहंकार, आणि दुसरीकडे धनशक्ती तर आहेच दादा, जसं दादांनी सांगितलं ती शक्ती तर आहेच, पण अहंकारही खूप मोठा आहे. त्याच्याच विरोधात आपण जेव्हा बळवंतभाऊंना बघतो तेव्हा आपलेसं वाटतात, आपला माणूस आल्यासारखं वाटतं, त्याच्यापर्यंत जाऊन प्रश्न आपण सहज मांडू शकतो असं ते व्यक्तिमत्व आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं आज बळवंतभाऊ खूप चांगल्या पोझिशनवर आहे आणि राहणारी आहे. पण राजा हो, रात्र वैरायची असते आणि शेवटचे 4 दिवस हे अतिशय महत्त्वाचे. मी तुम्हाला याच्यासाठी सांगते कारण मी मागच्या वेळेस उभी होती तेव्हा फार कमी फरकाने पडली, पण तुम्ही सगळेजण होते म्हणून त्या फार कमी मी इथपर्यंत पोहोचली आणि फार कमी मतांनी पडली. पण यावेळेस तसं होऊ देऊ नका. शिवसेनेचा गड म्हणजे बडनेरा आणि सगळ्या शिवसैनिकांची ही जबाबदारी आहे. जरी आपण 3 मित्रपक्ष एक सोबत येऊन लढत आहे तरी सगळ्यात जास्त जबाबदारी आज शिवसेनेची आहे, कारण हा आपला गड आहे. आपल्याला आपला गड राखावा लागेल, म्हणजेच बळवंतभाऊ कुठेतरी समोर जातील. आपली जबाबदारी समजून आपल्याला हे करावं लागेल. महाविकास आघाडी म्हटल्यावर काँग्रेसही येतं, राष्ट्रवादी येतं आणि शिवसेनाही येतं. मी हे याच्यासाठी सांगून राहिली कारण एक महिला ज्या सुशिक्षित नव्हत्या त्या मला म्हणे पंजाचं काम आहे, हे शिवसेनेवाले इथे काय करून राहिले. मी म्हटलं करून कोणीच काही राहिलं नाही,
पंजा, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिघही सोबत आहे, म्हणून सगळे तुम्हाला सोबत दिसून राहिले. हा छोटासा प्रश्न होता, पण खरंच हा प्रश्न कुठेतरी विचार करण्यालायक आहे. कारण कधीच शिवसेना आणि काँग्रेस सोबत नव्हती. आज आपण बघितलं की उद्धवसाहेब ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून जेव्हा खाली यावं लागलं, त्याची कारणं आपण बघितली. त्याची कारणं होती आपलेच लोक आपल्यापासून ओढून नेले. मग ते शिवसेनेचे असो, राष्ट्रवादीचे असो की काँग्रेसचं असो. बरं, त्याच्यातही त्यांचं पोट भरलं नाही. त्यांना बघा ठाकरे नावांचं किती महत्व आहे. शेवटी त्यांनी एक ठाकरे घेतलेच, राज ठाकरे. काही पाहिजे ना बा ठाकरे. विचार करा, हे आपलं महत्व आहे, हे शिवसेनेचं महत्व आहे. उद्धवसाहेब ठाकरे हे जे नाव आहे याचं हे महत्व आहे की एवढे सगळे घरं फोडून सुद्धा त्यांना ठाकरे नावाची गरज पडते. विचार करा, आपण आपली काय ताकद आहे, हीच ताकद दाखवायची आहे आपल्याला. तसं तर भारतच वाचवायचं आहे, संविधान वाचवायचं आहे. पण महाराष्ट्रामध्ये ही लढाई खरं म्हणजे बळवंतराव आणि नवनीत राणाची नसून उद्धवसाहेब ठाकरे आणि फडणवीसांची किंवा उद्धवसाहेब ठाकरे आणि मोदीजींची लढाई आहे. तर आपली जबाबदारी खूप जास्ती आहे की आपल्याला आपल्या उद्धव साहेबांची जी बेइज्जती झाली, जे आपलं घर फोडलं गेलं, त्याचा आपल्याला बदला तर नाही म्हणत मी, पण दाखवून द्यावं लागेल की शिवसेना काय आहे, काँग्रेस काय आहे, राष्ट्रवादी काय आहे. आणि हे आपण तेव्हाच करू शकू जेव्हा इथे आपल्याला जो उमेदवार मिळाला आहे महाविकास आघाडीचा, पंजा चिन्हावर बळवंतराव वानखडे यांना आपल्याला जर भरघोस मतांनी निवडून द्यायचं आहे, याच्यासाठी नाही निवडून द्यायचं आहे की बळवंत भाऊ आहेत पंजाचे, याच्यासाठी निवडून द्यायचं आहे कारण आपल्याला आपल्या उद्धव साहेबांना हे दाखवायचं आहे की आजही शिवसैनिक जिवंत आहे आणि सडसडणारं रक्त आहे, ते पुढे जाऊ शकतं आणि उद्धव साहेबांना पुढे नेऊ शकतं. खरं तर ही लढाई आमची आहे, बळवंत भाऊच्या पेक्षा आम्हा सगळ्यांची आहे. आता बळवंत भाऊच्या बाबतीत सगळ्यांनी तुम्हाला सांगितलं आहे. बळवंत भाऊंना तुम्ही सगळ्यांनी बघितलं पण असेल. अतिशय सरळ साधा माणूस आहे, शेतकरी माणूस आहे आणि खूप संघर्षातून वर आलेला माणूस आहे. आईतच त्यांना तिकीट मिळाली ते आले असं नाही आहे. सरपंचापासून ते आजची जी तिकीट आहे त्याच्यात त्यांचा संघर्ष आहे. हां, त्यांना गोष्टी सहज मिळाल्या पण म्हणून संघर्ष झाला असं नाही आहे. विशेष म्हणजे अतिशय धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची खरी लढाई आहे. जनशक्ती म्हणजे आपण सगळे जर एकत्र येऊन बळवंत भाऊच्या मागे राहिलो तर धनशक्तीचा हा पराजय होईल. हा पराजय होईल त्या अहमपणाचा, त्या मस्तीचा, त्या धनशक्तीचा आणि इथे चाललेल्या अरेरावतीचा. आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. मी एवढंच म्हणू शकते, मी तुम्हाला आज सांगू शकते, घरी जाऊन तुम्ही विसरू नका. तुम्ही विचार करा की तुम्हाला बडनेरात, अमरावतीत काय मिळालं. आमचं सांगणं तुम्हाला काम आहे पण तुमचं विचार करणंही तेवढंच काम आहे. तेव्हा विचार करा आणि 26 तारखेला हे नका बघू की पंजा आहे की तुतारी आहे की मशाल आहे. हे बघा की आपले उद्धव साहेब आहेत त्या 2 नंबरच्या बटनवर. जरी बळवंतराव वानखडे हे नाव असलं तरी आपल्या उद्धव साहेबांची गरिमा तिथे आहे. एवढं लक्षात ठेवून 2 नंबरची बटन दाबा आणि प्रचंड मतांनी, बहुमतांनी निवडून आणा. आणि बडनेरामध्ये प्रचंड मतं याच्यासाठी मागत आहे मी, कारण आपल्याला दाखवावं लागेल बडनेरावासियांना की हा बदला आहे आमच्या उद्धव साहेबांच्या बाबतीत. एकही शब्दात जे त्या बोलल्या त्याच्या बाबतीत मी तर मेहनत करणार आहे आणि तुमच्या मेहनती आणि तुमच्या विचाराशिवाय मी ते बहुमत आणू शकणार नाही. तेव्हा तुम्ही जोपर्यंत माझ्या पाठीशी राहणार नाही, बळवंत भाऊंच्या पाठीशी राहणार नाही, महाविकास आघाडीच्या पाठीशी राहणार नाही, तोपर्यंत हा विजय मला असं वाटते होणार नाही. तो विजय आपला आहे, आपल्या उद्धव साहेबांचा आहे आणि पूर्ण भारताचा विजय आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी बळवंतराव वानखडे यांना भरघोस मतांनी विजयी करावं. याच्यासाठी जे आपल्याला करावं लागेल ते आपण करू. आणि शेवटचे 4 दिवस आपले अतिशय महत्त्वाचे राहतील, कारण प्रत्येकाच्या घरी साडी, पाकिटी साडी फाटकी का असो ना ते पाठवतात. पाकिटी, किराणा येऊन गेला असेल, हा बदलला का याला बळी पडू नका, कारण शेवटचे 4 दिवस ते तुमच्या मनाशी खेळतील. काम पडलं तर काही प्रमाणात बरेचसे वादही करायचा प्रयत्न करतील, पण आपण सतर्क राहा, हुशार राहा. 15 वर्ष झाले आपण हे सगळे खेळ बघत आहे. आज सतर्क राहण्याची वेळ आहे. कोणी काहीही म्हटलं, मीडियावर काहीही दाखवलं, तुमच्या मोबाईलवर
तुमच्या हिशोबाने काहीच पाहिल्या जात नाही. त्यांना जे दाखवायचंय ते मोबाईलवर दाखवल्या जाते, ते यूट्यूबवर दाखवल्या जाते. तेव्हा तुम्ही विचार करा आणि सतर्क राहा. काहीही सांगितलं, काहीही बोलले तरी तुम्ही तुमचे मन स्थावर ठेवा, घराच्या बाहेर निघू नका. कारण ते बरेचसे गोंधळ करायच्या मागे आहे. आपली जबाबदारी आहे, प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे. असं काही होऊ देऊ नका. बळवंत भाऊकडे बघा आणि त्यांना प्रचंड मतांनी बहुमतांनी निवडून आणा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. यानंतर सन्माननीय दिलीप भाऊ केळकर, ठाकरे के शहर जिला प्रमुख सुनील भाऊ खराड़े, धाने पाटिल साहब, एक फोटो देखिए प्रीतिताई बंड, उनके हाथ से प्रचार कार्यालय का उद्घाटन होने जा रहा है. उद्घाटन हो चुका है, देख सकते हैं अंदर कार्यालय के अंदर हमारे प्रीति भाभी की एंट्री देख सकते हैं. उद्धव बाला साहब ठाकरे, देख सकते हैं माजी आमदार धाने पाटिल, नितिन भाऊ कदम, सुनील भाऊ खराड़े, ललित भाऊ जंजाल, मोहम्मद इमरान नगर माजी नगर सेवक, माजी नगर सेवक मजीद बापू, माजी नगरसेवक देख सकते हैं. माजी नगरसेवक यांना विनंती करतो की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. आयुब भाई, किरणजी गुडदे, बाबा भाई राठौर, दिलीप भाऊ एडतकर, किशोर भाऊ बोरकर, प्रीतिताई बंड, नितिन भाऊ कदम, माजी आमदार धाने पाटिल, सुनील भाऊ खराड़े, देख सकते हैं माजी नगर तक आयुब भाई, हमारे सुरेंद्र भाऊ टेमूर ने सभी आज ज्येष्ठ नेते बलवन वानखेड़े के मुख्य प्रचार कार्यालय बडनेरा के ऑफिस का उद्घाटन हो चुका है. यहाँ पे मैं दिखाने जाऊंगा इधर से माजी नगर सेवक राजेंद्र भाऊ दारोकर, सन्माननीय सागर भाऊ, मोहम्मद इमरान साहब, नितिन भाऊ कदम, हमारे ललित भाऊ झंझाड़, यहाँ पे साबिर भाई, सागर देशमुख, हमारे सागर भाऊ देशमुख, देख सकते हैं सर्व घटक पक्षाचे सर्व नेते, महाविकास अखाड़ी के सभी यहाँ पे त्यांनी आपलं स्थान या ठिकाणी कार्यकर्ता और वरिष्ठ पॉलिटिशियन माजी नगरसेवक सन्माननीय इधर देख सकते हैं. प्रकाश भाऊ पौरकर, संजीव भाऊ बोबड़े, हमारे बंडू भाऊ धामने, सगळे कार्यकर्ते त्यांनी सिद्धार्थ भाऊ बनसोड, प्रमोद जी गवई, उभं राहण्यापेक्षा सर्वांना विनंती करतो की त्यांनी समोर बसून घ्यावं. हमारे भालेराव जी गवई साहब, उभे असलेल्या सर्व तरुण मंडळींना मित्रांना विनंती करतो की हमारे त्यांनी अकरम आपले देशमुख, आपलं स्थान ग्रहण करावं, बसून घ्यावं. बलवन वानखेड़े के मुख्य प्रचार कार्यालय बडनेरा जहीन चौक पे ऑफिस का उद्घाटन हो चुका है. सभी हम मेहमान पहुंच चुके हैं. हमारे पापे भैया गबने गुरुजी, अवघ्या 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी आपण रितसर कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. अच्छा, या अब इसके बाद की पूरी लोकेशन हम लेके आप तक पहुंचाते हैं. अध्यक्षपद आयुष्यमान महाराष्ट्र काँग्रेस सदस्य, त्याचप्रमाणे दैनिक विदर्भ मतदारचे संपादक, ज्येष्ठ विचारवंत आयुष्यमान दिलीपजी एडतकर यांना मी विनंती करतो की त्यांनी या आघाडीचे पदाधिकारी आपण आज बलवंतभाऊ वानखेडे यांच्या प्रचारार्थ इथे आपण जे प्रचार कार्यालयाचं ओपनिंग करता सर्व उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्रचारार्थ सगळे आपण उपस्थित आहात. सगळ्यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आपण सगळ्यांनी या बलवंतभाऊ वानखेडे यांना भरघोस मतांनी विजय करायचं आणि निवडून द्या. तुम्ही सगळ्यांना विनंती करते आणि बोलण्यासाठी मला आयोजकांनी संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. बूथ उद्घाटनाचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ नेते माननीय दिलीप भाऊ एडतकर, प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव किशोर भाऊ बोरकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माननीय सुनील भाऊ खराटे, प्रीतिताई बंड, आयुब भाई, सुनील भाऊ कदम, सागर देशमुख, इमरान भाई, अर्चनाताई धामने, राजूभाऊ दारोकार, आमचे मार्गदर्शक गबने गुरुजी, आमचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक पापे भैया ठाकूर,
मजीद बाप्पू आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी बूथचे उद्घाटन झालेले आहे। या बूथच्या उद्घाटनासाठी आणि आपल्याजवळ आता फार कमी वेळ राहिलेला है, तो इस कम समय में हमको सबको साथ में रह के हम सबसे पहले तो आघाड़ी के सब घटक और ज्येष्ठ नेता यशोमतीताई, सुनील भाऊ देशमुख, बबलू भाऊ देशमुख, किशोर भाऊ बोरकर, दिलीप भाऊ इडतकर मी यांचे अभिनंदन करतो की त्यांनी एक जो जसा उमेदवार आता आपल्याला पाहिजे होता, ह्या अमरावती जिल्ह्याच्या लढाईकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे। त्याच्यामुळं हा जो उमेदवार पाहिजे होता, हा उमेदवार अत्यंत तोडीचा आपण सर्व नेत्यांनी निवडला आहे आणि त्या उमेदवाराचे भरघोस असा प्रतिसाद जिल्ह्यातून त्यांना मिळत आहे। आणि बडनेरा आणि अमरावती मतदारसंघात त्यांना जास्तीत जास्त मताची आपल्याला गरज आहे। बडनेरा हा भाग आपण मागे प्रीतीताई लढल्या, फार थोडीशी ताकद आपली कमी पडली, आपलं संघटन इथं मजबूत आहे, सर्व घटक पक्षांचं संघटन इथं मजबूत आहे। आपण सर्वांनी मिळून त्यांना पाठिंबा द्यावा, त्यांची ताकद वाढवावी, एवढं सांगून मी माझे 2 शब्द समाप्त करतो। धन्यवाद। सन्माननीय, आदरणीय आणि उपस्थित अतिथी आणि कार्यकर्ता लोकांना, आज आपण लोकसभा निवडणुकीकरता बाळूभाऊ वानखडे यांच्या निवडणूक प्रचारात बडनेरा शहरात मेन कार्यालय उघडलेलं आहे। इथं जमलेल्या सर्व लोकांना माझे नम्र विनंती आहे की आपल्याला ही संधी मिळाली आहे की आपल्याला एक चांगला कर्तव्य करणारा माणूस सापडलेला आहे, त्याला भरकच्च मताने निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी एकमताने एकजीव होऊन कार्य करावे। त्याकरता आपल्याला पुढील वाटचालीकरता आपल्याला संधी लाभणार आहे। मी आपण सर्वांना शुभेच्छा देऊन आपले 2 शब्द करतो। आभार सर्वांचा। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। मंचकावर उपस्थित सर्व मान्यवर, आज मुख्य प्रचार कार्यालय बडनेरामध्ये स्थापन झालं, त्याचं उद्घाटन झालं आणि येथे उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व कार्यकर्ते, त्यांचा जो जोश आहे तो जोश असा लक्षात येतो की येणाऱ्या निवडणूकमध्ये इथली जी तानाशाही आहे ती संपणार आहे आणि इथे लोकशाही प्रस्थापित होणार आहे। मी पहिल्यांदा पाहत आहो की इथला सर्व समाजातील घटक, मग तो कोणत्याही समाजाचा असो, तो कोणत्याही जातीचा असो, तो एकत्र आलेला आहे आणि या मोदीच्या महागाईच्या खिलाफ आलेला आहे, जी बेरोजगारी वाढवली आहे त्याच्या खिलाफ आलेला आहे आणि जी इथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत त्याच्या विरोधात आलेला आहे। मी सर्व कार्यकर्त्यांना, सर्व लोकांना विनंती करतो की बळवंत भाऊचे जर हात मजबूत करायचे असेल तर आपल्याला एक निश्चय करावा लागेल की आपण स्वतः बळवंत भाऊ बनायला पाहिजे आणि जागोजागी पंजाचा प्रचार करायला पाहिजे आणि त्यांना जेवढ्या जास्तीत जास्त लीडनं निवडून देता येईल त्याचा प्रयत्न करायला पाहिजे। आझाद समाज पार्टी सुद्धा पूर्णपणे या पाठीशी आहे। रोज आमचे कार्यकर्ते जिथे जिथे कमतरता भासत आहे तिथे तिथे जात आहे आणि आम्हाला म्हणजे 100% निश्चिती आहे की येथे बळवंत भाऊ निवडून येणार। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वंदनीय परमपूज्य हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन। आणि आज महाविकास आघाडीचे तडफदार नेतृत्व, आमदार आणि सध्याच्या या निवडणुकीचे आमचे उमेदवार बळवंतभाऊ वानखडे यांच्या बडनेरातील प्रमुख कार्यालयाचे, मुख्य कार्यालयाचं आज या ठिकाणी उद्घाटन प्रसंगी या समारंभाचे अध्यक्ष आदरणीय, ज्यांनी काल बळवंत भाऊंच्या समर्थनार्थ धनगर समाजाचा मेळावा अगदी 1 तासात, म्हणजे आमची शिवसेनेचे मेळावा संपला आणि
तासभरात आम्ही बाहेर गेलो, 1 तासाने येऊ असं समजलं, त्याच्या अर्ध्या तासात हॉल ओव्हरफ्लो झाला. एवढा मोठा मेळावा अगदी तासाभरात संपूर्ण हॉल भरला. आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि या प्रचारात त्यांनी मोठ्या प्रमाणात आघाडी घेतलेली आहे. त्यांचं एक मुखपत्र आहे, म्हणजे त्यांचा दैनिक विदर्भ मतदार असं असताना सुद्धा जो सध्याच्या परिस्थितीत गोदी मीडिया, आपण सर्वांच्या कानात ही नाव नेहमी येत असते. आणि फक्त यूट्यूब चॅनल्स सध्याचा प्रचार म्हणजे महाविकास आघाडीचा प्रचार कुठलंही चॅनल सहजासहजी करत नाही. त्यात सगळ्यात जास्त हिंमत यूट्यूबर्स करत आहेत. तरीसुद्धा आदरणीय आमचे काँग्रेसचे नेते यांनी आजपर्यंत बळवंत भाऊचा प्रचार करताना सर्वात समोर आघाडी घेतली आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करेन. आमच्या शिवसेनेच्या नेत्या प्रीतीताई बंड, बाबाभाऊ राठोड, अयुबभाई, किशोरभाऊ बोरकर, आमचे माजी नगरसेवक राजेंद्रभाऊ दरकार, आमच्या अर्चनाताई, सागरभाऊ देशमुख, आमचे मित्र नितीनभाऊ कदम, इम्रान भाई, उपस्थित सर्व आदरणीय सन्माननीय आणि समोर उपस्थित सर्व पक्षाचे प्रतिनिधी, ज्या खासदाराच्या विरुद्ध आपण लढाई लढतो आहे त्याचा सर्वात जास्त झळ ही बडनेरात पोचली आहे आणि ती नवी वस्तीत पोचली आहे. गेल्या काही महिन्यातच आपण उदाहरण पाहिलं असेल तर अतिशय गुंडागर्दी करून आपल्या समोर काही लोक, आपले गरीब उपजीविका करणारे, त्यांना आपल्या वेगळ्याच पद्धतीनं गुंडागर्दी करून त्यातून हाकलून लावलं. त्यामुळे बडनेरावासियांना या खासदाराचा किती झळ पोचू शकते हे त्यांना माहिती आहे. आणि त्यांचं उपद्रवी मूल्य फक्त या बडनेरापुरतं नाही. मी काल एक मुलाखत देत असताना त्यांनी मला विचारलं की बा खासदार तुम्हाला कसा पाहिजे, तर मी म्हटलं बा सर्वात पहिले तुम्ही सांगा या खासदाराची 5 कामं तुम्ही तरी सांगा. तर ते एक काम सुद्धा सांगू शकले नाही. या जिल्ह्यात त्यांनी आतापर्यंत लोकसभेत 10 वेळा, 5 वेळा, 6 वेळा आपले प्रश्न मांडले असतील, परंतु प्रश्न मांडणे हा काही त्या जे खासदार आहे त्यांचं सगळंच काम नाही. परंतु आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी किंवा पदाधिकारी म्हणून कुठल्या तरी कार्यालयात एखाद्या समस्येचं निवारण करताना एखादं निवेदन एखाद्या अधिकाऱ्याला देतो आणि त्याचा फोटो काढून पेपरमध्ये देतो. पण हे सुद्धा आमचं काम नाही. जेव्हा एखादं काम आपण एखादं निवेदन एखाद्या अधिकाऱ्याला देतो त्याचा पाठपुरावा करून ते पूर्णत्वास नेणं आमचं काम असते. तेव्हा कुठं ती समस्या निकाली निघते. परंतु आपल्या जिल्ह्याच्या खासदार अनेकदा एकाच उमेदवार असलेला अपक्ष उमेदवार, त्याला कितीतरी वेळा त्या लोकसभेत संधी मिळाली या जिल्ह्याच्या किंवा समस्या मांडण्याची, परंतु एकही समस्या त्यांनी निकाली काढली नाही. आपल्या इथलं हे बडनेरा स्टेशन आहे. या बडनेरा स्टेशनवरून 8 रेल्वे गाड्या अशा जातात की त्याचा बडनेराला स्टॉप नाही आहे. हे विभागीय आयुक्तालय आहे आणि तो इथं स्टॉप नसलेला सर्व ट्रेन ह्या अकोल्याला थांबतात, परंतु अमरावतीत थांबू शकत नाही. याच्यापेक्षा दुर्दैव काय, त्यातली एक गाडी पुण्याला जाते. या पुण्याला अमरावतीचे जवळपास 3000 विद्यार्थी शिकायला आहे आणि जवळपास तेवढीच कुटुंब त्या ठिकाणी उपजीविकेसाठी गेलेली आहे. एक शिर्डीसाठी गाडी जाते, ती सुद्धा इथं थांबत नाही. साईबाबाचे किती भक्त आपल्या अमरावतीत आहे. म्हणजे या सगळ्या बारीक बारीक गोष्टीवर खासदाराचं कुठलंच लक्ष नाही. एखादा धोरणात्मक निर्णय घेऊन एखादा मोठाचा प्रोजेक्ट आणून या जिल्ह्याच्या रोजगाराची समस्या त्यांनी दूर केली पाहिजे, त्यावरही त्यांचं कधी लक्ष नाही. एकही रोजगार त्यांनी उपलब्ध केला नाही. या ठिकाणची रेल्वे वॅगन फॅक्टरी त्याचं श्रेय घेत असतात, तर ते मागच्या खासदाराच्या कार्यकाळात मंजूर झालेलं काम आहे. त्यातही 5 वर्ष ते कंप्लीट व्हायला लागले. म्हणजे त्यालाही त्यांनी जोरात काम करून लवकर पूर्णत्वास नेण्याचं काम त्यांनी केलं नाही. या अमरावती जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेत त्यांचं काम शून्य आहे. ज्या कोरोना काळात आदरणीय उद्धव साहेबांनी स्वच्छ प्रतिमेचे कुटुंब प्रमुख म्हणून संपूर्ण अमरावतीने महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात स्थान मिळवलं. या देशाच्या चांगल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या 5 मध्ये आले, त्यात एकही भाजपचा मुख्यमंत्री नव्हता. आणि त्या कामानं या महाराष्ट्राच्या जनतेत त्यांनी जे स्थान मिळवलं आणि तेच सरकार जर 5 वर्ष चाललं तर आपलं सरकार कधीच येणार नाही हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांनी हे फोडाफोडीचं राजकारण केलं. आज मोदीजींना एक सवाल आहे की आपण आपला देश युवांचा देश म्हणून जगात प्रसिद्ध आहे. सर्वात जास्त युवा म्हणजे 65% युवा आपल्या देशात आहे. त्या युवांना योग्य मार्गदर्शन करणं किंवा योग्य रस्ता दाखवणं, दिशा दाखवणं हे सुद्धा सरकारचं काम आहे.
परंतु आज या युवांसमोर आपण काय ठेवतायत? फोडाफोडीचं राजकारण, याचा सूड घे, याचा बदला घे, याला जेलमध्ये टाक, या सगळ्या गोष्टी शिकवणार आहे का? म्हणजे येणारी पिढी सर्वात आल्यापासून हेच करणार आहे का? या जिल्ह्याच्या ज्या खासदार आहे यांनी मागच्याही वेळेस आपण जो दंगा झाला त्यामध्ये काय वक्तव्य दिली होती तुमच्या समोर आहे. आणि आमच्या उद्धव साहेबांनी ज्यावेळेस कोरोना होता, कोरोना संपत आला, मी या ठिकाणी बरेच मुस्लिम बांधव आहे, इतर राज्यात तुम्ही पाहिलं असाल तर मुस्लिमांच्या घरात घुसून घुसून पोलिसांनी मारलं, परंतु आमच्या उद्धव साहेबांना त्यावेळेस एकाही मुस्लिम बंधूंना हात लावला नाही. हे आपल्या समोरचं उदाहरण आहे. आणि जिल्ह्यात म्हणजे खासदार एक निर्माण करावा किंवा खासदार निवडून द्यावा, त्याचं क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे? का त्यांनी हनुमान चालीसा वाचावा? अरे हनुमान चालीसा वाचलं पाहिजे, परंतु त्याच्यासाठी योग्य ठिकाणं नमूद केलेली आहे. आपल्या घरात प्रत्येक हिंदू बंधू आपल्या घरात पूजा अर्चना करते, सकाळी आंघोळ केल्यावर अगरबत्ती लावते, दिवा लावते, किंवा त्याच्या व्यतिरिक्त त्याला आणखी दिवसा शनिवार आहे तर बजरंगबलीच्या मंदिरात जाऊ दे, गुरुवार आहे तर गजानन महाराजच्या मंदिरात जाऊ दे. पण एखाद्या ठिकाणी मोठा कार्यक्रम घ्यायचा असला तर मोठं आयोजन असते, जागा पवित्र केल्या जाते, मंडप टाकले जातात, त्यानंतर त्या ठिकाणी सगळ्या लोकांना बोलवून आयोजन केले जाते. परंतु या बाईनं हनुमान चालीसा वाचायची, पण ते उद्धव साहेबांच्या घरासमोर. आणि जात असताना मी सर्व हिंदू बांधवांना या ठिकाणी आवाहन करतो की आजपर्यंत कोणीतरी असा हिंदू पाहिला की हनुमान चालीसा असा घेऊन सोबत फिरून आला, व मी हिंदू आहे असं दाखवायची कोणाला गरज पडते का? तुम्ही त्यावेळेसचे तुम्ही पाहिले त्यांचे फोटो, व्हिडिओ पाहिला तर दोघंही नवरा बायको असे फोटो हनुमान चालीसा सोबत घेऊन फिरायचे. म्हणजे याचा अर्थ मी आणखी एक म्हणेल की मागच्या वेळेस आमच्या मुस्लिम बांधवांच्या भरोशावर ते लोकसभेत गेले आणि त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला. या भारतीय जनता पार्टी सरकारला मुस्लिमांच्या भरोशावर निवडून आलेला खासदार चालते, पण मुस्लिम चालत नाही. आता सध्याच्या परिस्थितीत इतकी बेकार परिस्थिती आली होती आणि भारतीय जनता पार्टीच्या या अमरावतीतल्या सर्व पदाधिकारी, त्यात आमदार खासदार सर्व अनेक वर्षापासून या भारतीय जनता पार्टीसाठी इथं स्पष्ट वाढवासाठी त्यांनी भरपूर योगदान दिलं, आपलं आयुष्य समर्पित केलं, काही लोकांना लग्नही केलं नाही. एवढे समर्पित कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या उत्साहानं हायकमांडकडे गेले की आम्हाला हे खासदार चालणार नाही, याला दिलं तर आम्ही काम करणार नाही. परंतु हायकमांडनं त्यांचं काहीच ऐकले नाही. ज्या व्यक्तीनं त्यांचे परम आदरणीय मोदीजी यांच्यावर हर हर महादेवच्या ऐवजी हर हर मोदी म्हणतात म्हणून या मोदीला आम्ही घरी बसू, आणि त्या रवी राणानं म्हटलं की या मोदीची कुठंच हवा नाही असं म्हणणाऱ्या आणि जिल्हा लेवलच्या किंवा लोकलच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या विरोधात असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली, याच्यापेक्षा नामुष्की या पक्षावर काय होऊ शकते? म्हणून आपला उमेदवार अत्यंत सक्षम आहे. ग्रामपंचायत सदस्यापासून जिल्हा परिषद सभापती आणि मग आमदार, प्रत्येक निवडणूक तो जिंकत गेला, याचा अर्थ तो लोकांच्या कामात अग्रेसर असतो. प्रत्येक माणूस त्याच्याकडे येतो, त्या प्रत्येकाला अटेंड करणं, त्याचं काम करणं आणि त्याचं काम करून त्याचं समाधान करणं हे आजपर्यंत त्यानं केलं. एक दलित असून सुद्धा दोन्हीदा ओपन कॅटेगरीतून तो निवडून आला, याच्यापेक्षा त्याला मोठं समर्थन काय असू शकते? आणि म्हणून अत्यंत कर्तव्यदक्ष, अत्यंत चांगला, अत्यंत नम्र उमेदवार काँग्रेस पक्षानं आपल्याला दिलेला आहे. त्यामुळे या महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी किंवा तिन्ही पक्षाच्या मी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विशेष आग्रह करेन, कारण राष्ट्रवादी आणि काँग्रेसची अनेक वर्षापासून युती होती, त्यांना अडचण नाही, अडचण आपल्या लोकांना आहे. कारण आपण कधीही पंजावर मतदान केलं नाही, पहिल्यांदा आपण पंजावर मतदान करतो आहे. त्यामुळे आपल्या सर्व लोकांना कन्व्हिन्स करणं आपलं सर्वात मोठं टास्क आहे आणि ते आपल्या शिवसैनिकांनी बजावावं. या ठिकाणी ललित झंजाळ, आशिष दारोकार, बाकी आमचे सर्व पदाधिकारी, बंडूभाऊ धामणे या लोकांनी अत्यंत चांगलं कार्यालय या ठिकाणी उद्घाटित करून एक चांगला पायंडा या ठिकाणी पाडला आहे. परंतु कार्यालयाचं काम असं आहे की या ठिकाणी सर्वांनी येऊन दिवसभर बसायचं नाही आहे, सर्वांनी दिवसभर काम करायचं आहे. रात्री 10-11 वाजता सगळ्या कामाचा आढावा घेण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र व्हावं. नाहीतर कार्यालय जर या ठिकाणी आपण ओपन केलं तर दिवसभर या ठिकाणी बसून काम थांबन असं करू नका, एवढीच या ठिकाणी विनंती करतो. आपण मोठ्या उत्साहानं या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जे प्रयत्न केले त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सुनील भाऊ. यानंतर आयुष्यमान अयूब भाई. महाविकास आघाड़ी के लोकप्रिय उम्मीदवार बलवंत जी वानखेड़े साहब का
इस मुख्य प्रचार के कार्यालय के सम्मानीय अध्यक्ष हमारे दिलीप भाऊ एड़तकर साहब, किशोर भाऊ बोरकर, हमारी शिवसेना के नेता पृथ्वी जी बंड, हमारे बाबा जी राठौड़, सुनील जी खराटे, कदम साहब, हाजीनगर से गिरगान साहब, झंझार साहब, दारूद का और तमाम हमारे अघाड़ी के सभी पदाधिकारी और मेरे नौजवान साथियों और मेरे बुजुर्गों, अपने पास वक्त कम है, अपने को किसकी बुराई करना नहीं है और बुराई करके उनका नाम ऊंचा करना नहीं है। क्यों? इसलिए कहना है कि उनके कर्तव्य आपके सबके सामने आ चुके हैं, चाहे वो टीवी के माध्यम से आ रहे हैं, मीडिया के माध्यम से देखने को मिल रहा है। इनकी बुराई करना हमारे लिए वही ज़रूरी नहीं है, क्योंकि उनका जो बुरा वक्त आया है, तो कभी किसी संत कबीर साहब ने कहा था कि दगा किसी का सगा नहीं, और नहीं किया तो कर कर देखो। दगा किसी का सगा नहीं किया तो कर कर देखो, और जिसने भी किया दगा जाकर उसका घर देखो, क्योंकि उन्होंने जितनी जनता के साथ में दगा और धोखेबाजी की, उसका परिणाम आपको मालूम है कि 26 अप्रैल को सामने नजर आएगा। यही आज हम शुभकामनाएं देते हैं। आज हमारे इतने सरल और इतने सीधे उम्मीदवार बलवंत जी वानखेड़े, आपको मालूम है इतना सीधा आदमी कांग्रेस ने हमारे सामने रखा, ये बहुत बड़ी बात है। इतना सरल और सीधा आदमी इतने बड़े मतदार संघ के अंदर कभी मैंने देखा नहीं। मेरे 40 साल के इस कार्यालय के अंदर, इस पूरे राजनीति के अंदर पहली बार देख रहा हूं कि बलवंत जी वानखेड़े, जब सुदाम काका देशमुख के साथ में हमने पैदल चल के काम किया था, वैसे ये सुदाम काका देशमुख ऐसे नजर आ रहे हैं बलवंत जी वानखेड़े। मैं नौजवान कार्यकर्ताओं से एक अपील करूंगा कि हम 8 दिन के अंदर इधर उधर बातें ना करते हुए, इधर उधर की बातें छोड़कर अपने काम से घर जाके प्रचार करें और उन लोगों को समझाए जो आज हमारे बुजुर्ग है कि उनका 2 नंबर का बटन है और पंजे को ओढ़ देना है। अगर हम इस कार्य के अंदर लग गए तो ये समझना कि हम बहुत लीड से चुन कर आएंगे। अगर हमारे बड्डेरा मतदार संघ के अंदर की लीड पिछले इसमें आपको मालूम है अड़सूर साहब को 11,000 की लीड थी, और उसी तरह से अचलपुर मतदार संघ से उनको 17,000 की लीड थी। इसीलिए चाहता हूं कि उनको कम से कम 25,000 की लीड यहां से हम तमाम लोगों ने देना चाहिए। ये मेरी आपसे विनती है कि अगर हम बलवंत जी जैसे वानखेड़े ऐसे मुंजर को अगर लीड नहीं देते तो हमारे लिए कोई काम की बात नहीं है। कि मैं बलवंत जी के लिए शेयर कर रहा हूँ कि दिए जले या बुझे आफ्ताब आएगा, दिए जले या बुझे आफ्ताब आएगा, और यकीन करो या न करो 26 तारीख को बहुत बड़ा तूफान आएगा। यही तूफान है जो बलवंत जी के लिए हमको लाना है। मैं यहाँ मुझे अपने बोलने का मौका दिया और मैं उनका धन्यवाद मानता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर फक्त 2 मिनिटं. नमस्कार. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतो. आणि आपण इथे जे संख्येने लोक जे आले बूथच्या ओपनिंगसाठी, आज आपण इथे जे जमलो आहे महाविकास आघाडीचे आपले उमेदवार बळवंतराव वानखेडे. आज ही लढाई जी आहे ही लढाई झाली आहे धनशक्ती वर्सेस जनशक्ती. कारण की आपण बघितलं आहे का या लोकांना हायकोर्टामधून पनिशमेंट झाल्यावर सुप्रीम कोर्टामधून काय काय केलं रामनाने आपल्याला माहीत नाही. तिथून पहिले यांची एंट्री होते बीजेपी मध्ये, ज्या दिवशी फॉर्म भरते त्या दिवशी बरोबर सुप्रीम कोर्टाची ऑर्डर येते. हे काय योगायोग आहे का? ठीक आहे तुम्ही तिथे हे केलं, आता हे जनतेची अदालत है, जनता धड़ा शिकवीन यांना. आप मेरे जितने भी है ऐसे ये मत समझो बलवंत वानखेड़े अकेला, आप खुद को बलवंत वानखेड़े समझो. आपको खुद को बलवंत वानखेड़े समझना ही पड़ेगा. आपके जो रिश्तेदार है, दोस्त है, उनको सबको फोन करके बोलो कि भैया ये बात वोट पंजे को ही देना है. क्योंकि ये जो बलवंत वानखेड़े एक शेतकरी पुत्र है, इनका सफर बहुत नीचे ग्राउंड लेवल से, जो ग्राम पंचायत सदस्य से सरपंच थे, जिला परिषद आमदार, अभी खासदार दिल्ली ऊपर सवार हो गए. ये अपने को उनको दिल्ली भेजना है, क्यों आज तक उन्होंने जो भी पद किया रिजाइन नहीं किया. अभी आमदार की राजीनामा देना ही पड़ेगा, उसके बाद ये दिल्ली में आएंगे. ये सफर टूटने देना नहीं है. वो बलवंत वानखेड़े अपन खड़े ये समझ के चलना. आपने देखा इनका कार्यकाल 5 साल से आप खासदार है, इनके पति देवता 15 साल से आमदार है. आपके सामने क्या वाकया है, ये
ये जैन टॉकीज का, रात को 3 बजे 4 बजे गुंडे लेके आ रहे थे, क्या बॉडी बाउंसर क्या बाउंसर ही बोलते हैं उसको, ऐसा अबे बोलना ताकत थी तो दिन में आ रहा था। आज बडनेरा लोकसभा विधानसभा क्षेत्र का मुख्य कार्यालय का यहाँ पे उद्घाटन हुआ। प्रीतिताई आप पहुँची थी, आपने बहुत अच्छी स्पीच दी। मैं चाहूँगा आने वाले समय के अंदर जो बलवंत भाव वानखेड़े है और बहुत से ऐसे मुद्दे हैं जो भी जिस तरह मंडा है, तो मैं चाहूँगा हमारे बडनेरा वासियों को हमारे चैनल के माध्यम से 2 शब्द। मैंने इतने सारे शब्द कह दिए अभी लेकिन मैं सबको यही गुजारिश करूंगी कि आप सतर्क रहें, क्योंकि ये आखिरी के जो 4 दिन है वो अपनी भावनाओं से खेलेंगे, आपके मन से खेलेंगे। हावी मत होने दो, अपनी मन की सोचो, देखो और फिर करो और सतर्क रहो और ये सोचो कि अपने को देश भी बचाना है और अमरावती भी बचानी है। इस हिसाब से आप सब राम को लाए हैं, अब इनको लाना है 400 के पार। आपका क्या मुद्दा है? 400 पार काय के लिए चाहिए? खुद के हिटलरशाही करने के लिए चाहिए? किस लिए चाहिए? जबकि बहुमत में आने के लिए तो 200 शायद कितना लगता है, 400 पार की ज़रूरत ही नहीं है। इसका मतलब है आपको, आप ये जो बातें हो रही है कि संविधान बदलना है, बाकी सब कायदे लाने हैं, ये सब उसी के लिए हो रहा है, लेकिन ये सब होगा नहीं। 400 पार तो इस बार नहीं होगा। धन्यवाद हमसे बात करने के लिए, थैंक यू। ये थी प्रीतिताई बंड, इनका साफ साफ स्पष्ट कहना है 400 पार की ज़रूरत नहीं है, ये तो आने वाला वक्त बताएगा। अमरावती हलचल न्यूज़ चैनल ने आज बडनेरा नई बस्ती जहीन चौक से अमरावती लोकसभा के उम्मीदवार बलवंत वानखेड़े के प्रचार कार्यालय का उद्घाटन की पूरी लोकेशन हमने आप तक पहुंचाई है। सभी प्रतिष्ठित लोगों ने, वरिष्ठ पॉलिटिशियन लोगों ने अपनी स्पीच दी, पूरी लोकेशन लेके कवरेज करके हम वो आप तक पहुंचा रहे। और इसी के साथ में मुख्तार अहमद, अमरावती हलचल न्यूज़ के लिए कैमरामैन राहुल वानखेड़े के साथ, जय हिंद, जय महाराष्ट्र।